मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि त्यामध्ये पडलेल्या गारा, विजांचा कडकडाट आणि पावसामध्ये पडलेल्या या गारांमुळे झालाय आणि फक्त शेतकऱ्यांचाच मारा। रात्रभर हा पाऊस पडला आणि त्यामुळे झोप आली आणि सकाळीच उठून शेतामध्ये आलो। इकडे गव्हाच्या वावरात येऊन पाहतो तर काय, सोसाट्याच्या त्या भयानक अशा वाऱ्यामुळे संपूर्ण शेतातील गहू निरागस अवस्थेत झोपला होता। रात्रीचं जागून पाणी देऊन ह्या गव्हाला वाढवलं होतं। इकडे शाळूच्या वावरात आलो आणि डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की हा आपल्या शेतातील शाळू आहे, कारण की ताट मानेने उभा असलेले शाळूचे ताट आता निरागस अवस्थेत झोपलेले पाहायला मिळाले आणि भरगच्च दाण्याने भरलेले ते शाळूच्या कणसातून आता कोंब उगून येणार होते। इकडे शेतकरी रक्ताचं पाणी करून शेतामध्ये हे नेट उभारत असतो। भयानक अशा वेगाने वाहणाऱ्या त्या वाऱ्यामुळे शेतातील नेट देखील उडून गेली आणि त्या नेटातील पिकांची अवस्था काहीशी अशी झाली होती। शेतकरी वर्षभर राबतो तेव्हा कुठे ह्या नेटातील पिकं फळाला येतात आणि आता ह्या फळाला आलेल्या पिकाचा घास सुद्धा शेतकऱ्याच्या तोंडातून निसर्गाने हिरावून घेतला होता। या पपईच्या बागाला पाहून अजून सुद्धा यावर काय बोलावं हे मला अजिबात सुचत नाही। आणि या भयानक अशा गारीच्या पावसांमुळे पक्ष्यांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला होता।